नमस्कार, मी आहे विराज निपटे आणि तुम्ही पाहत आहात स्कूल तक न्यूज चॅनल। 10वी-12वी परीक्षेसाठी आता परीक्षा अर्ज परीक्षेच्या 20 दिवस आधीच स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे। 12वीसाठी 21 जानेवारी तर 10वीसाठी 30 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। तर 12वीसाठी 21 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात यावेत असे राज्य मंडळ सचिवांनी विभागीय सचिवांना कळविले आहे। 12वीचे अतिविलंब शुल्क, विशेष अतिविलंब शुल्कासह अतिविशेष अतिविलंब शुल्क दिवसागणिक कसे असेल याचा तक्ता देण्यात आला आहे। परीक्षा काही दिवसावर आली असताना राज्य मंडळ घेतलेला निर्णय आता चर्चेत आला आहे। राज्यभरातील विविध विभागीय मंडळाकडून याबाबतची मागणी होती असे अधिकारी सूत्रांनी सांगितले। परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज स्वीकारण्यात येत होते, त्यामुळे शेवटपर्यंत कोणत्या केंद्रावर किती विद्यार्थी प्रविष्ट झाले हे निश्चित करणे अडचणीचे ठरत होते। मंडळाने अतिविलंब, विशेष अतिविलंब, अतिविशेष अतिविलंब शुल्काने अर्ज स्वीकारण्याच्या तारखा व शुल्कांचा तपशील जाहीर केला आहे। परीक्षेसाठी अर्ज लेखी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत स्वीकारण्यात येत होता। आता अर्ज भरण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आला आहे। परीक्षेच्या 20 दिवसाआधीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे। 10वीसाठी अतिविलंबाने शुल्क भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, तर अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 30 जानेवारीपर्यंत असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे। 30 जानेवारीपर्यंत 10वीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे। परीक्षाच्या तोंडावर राज्य मंडळाचा निर्णय चर्चेचा ठरला आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मधील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे। 10वी-12वी परीक्षासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यातच राज्य मंडळाने परीक्षासाठी अर्ज भरण्याचा कालावधी निश्चित केला आहे। परीक्षेचे अर्ज भरण्याचा कालावधी ठराविक दिवसापर्यंतच असेल, तर प्रविष्ट विद्यार्थी निश्चित करणे सोयीचे ठरेल। यामुळे विभागीय मंडळाच्या काही अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची मागणी पुढे आली होती, असे सूत्रांनी सांगितले। आजच्यासाठी एवढंच। पाहत राहा स्कूल तक न्यूज चॅनल। नमस्कार।